तर मित्रांनो बस लागलेली आहे, माहिती नाही कुठली आहे. नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम, कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं तुम्हाला शिमगा उत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. तर मित्रांनो, आपण जे वाट बघत होतो, चाकरमानी आपले कोकणकर जे वाट बघत होते ह्या क्षणाची, तो फायनली हा क्षण आलेला आहे. आणि चाकरमानी निघालेत आता गावाला कोकणात शिमगा उत्सव साजरा करायला. तर मित्रांनो, आज 12 तारीख आहे, उद्या होम आहे, परवा रंगपंचमी. आणि मी आज निघतोय गावी जायला. आज मी जाणार आहे रत्नागिरीला, राजापूर माझ्या सासरवाडीमध्ये. मी तिकडे आज व्हिडिओ म्हणजे बनवणार आहे. तर मित्रांनो, गेल्या वर्षी आपल्या गुहागरच्या व्हिडिओ होत्या, आपला गुहागरचा शिमगा होता माझ्या गावचा. त्या व्हिडिओ तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत लिंक, तुम्ही जाऊन तिकडे नक्की पहा. खूप छान शिमगा आहे. आणि मला असं आवडतं की वेगळ्या वेगळ्या गावामध्ये जाऊन काही व्हिडिओ बनवायला, काही शूट, तिकडची परंपरा आपल्याला माहिती पडते, आपल्याला जाणून घेता येते. आणि आपल्या कोकणात भरपूर 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 परंपरा आहे, तर कधी संपणार नाही. आणि ते मला जाणून घ्यायला खूप आवडतं. त्यासाठी मी त्या ठिकाणी चाललो ह्या वर्षी. म्हणजे एक आपल्याला अनुभव होईल, एक आपल्याला एनर्जी भेटते हे सगळं पाहून आणि आपल्या ह्या परंपरा पाहून. आणि उत्सव आपला तर एकदम जोरात असतो कोकणामध्ये, तुम्हाला तर माहितीच असेल मित्रांनो. तर मित्रांनो, 4 वाजलेत दुपारचे आणि मी निघतो आता ठाण्याला, कारण की ट्रेन फिक्स नाही आहे कुठची ट्रेन पकडायची कुठची नाही. पण मी ठरवले जरा कोकण कन्याने जाऊया, कारण की कोकण कन्या ही रत्नागिरीला सकाळी लवकर पोचते. म्हणून कोकण कन्याने विचार तर केला आहे, कारण की कोकण कन्या जर पकडायचं म्हटलं तर मला रिटर्न मारावी लागेल. डायरेक्ट तर आपल्याला काही भेटणार नाही बसायला, कारण की बुकिंग नाही आहे. आणि जनरल डबाने जायचं म्हटलं की लाईन वगैरे असते. ठाण्याला ह्यासाठी चाललो आहे की रिटर्न मारेन, तिकडे जर भेटलं बसायला चढायला भेटलं, काय सांगू शकत नाही, कारण की पोलीस पण असतात, चढून देत नाही. चढलो तर पुढे उतरवतील CSMTला या दादरला, काय माहिती नाही, बघूया, गेल्यावरती माहिती पडेल तिकडे. तर चला निघूया आपण ठाण्याला. कोकण कन्याचा ठाण्याचा टायमिंग आहे यायचा, परतीचा टाईम आहे 8:30चा आणि नंतर दादरला 9चा टायमिंग आहे. मग 10 वाजेपर्यंत ती ट्रेन कोकण कन्या आपली CSMTला पोचते, ठिकाणं मग 11 वाजता निघते परत कोकणात जायला. तर मित्रांनो चला आता रिटर्न म्हणजे तुम्हाला एक सांगतो, मांडवी जी आपली निघते रत्नागिरीहून, जी मांडवी येते तीच परत आपली कोकण कन्या बनून इकडनं निघते. तर चला मित्रांनो, 4 वाजलेत, निघूया पटापट जाऊया. इकडनं बोरिवलीवरनं मी डायरेक्ट डेपोतनं बस पकडणार आहे डायरेक्ट ठाणा, तिकडनं मग आपण ट्रेन पकडणार आहोत. तर चला निघूया आपण. आजचा हा प्रवास कसा होतो हे मला तुम्हाला दाखवते. आणि किती गर्दी असेल, किती काय असेल, बापरे, अंदाज लावू शकत नाही, पण भरपूर असणार आज गर्दी. तर चला आपण डायरेक्ट भेटूया आता ठाण्याला. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे ठाण्याला आणि अजून भातिवलीच्या पाठीमागे ट्रेन आहे. अजून 20 मिनटं टायमिंग आहे ट्रेनला. 8:30 झाले, 20 मिनटं उशीर आहे ट्रेन. गर्दी पण बऱ्यापैकी आहे. पहिलं आता ट्रेनमध्ये चढूया, जागा पकडूया, मग मी व्हिडिओ बनवतो, कारण की मग कॅमेरा हातामध्ये ठेवला जायचा ट्रेनच्या खाली जो कॅमेरा. तर पहिला ट्रेन बघा मित्रांनो किती गर्दी आहे ठाण्याला. व्हिडिओ बनवतो. मला वाटतं ठाण्याला ट्रेन फुल होईल थोडीफार, बाकी बहुतेक ट्रेन दादरलाच फुल होणार. ठाण्याला जेवढी गर्दी असून दादरला काय माहिती किती गर्दी होईल. तर मित्रांनो, पहिलीच ट्रेन ही पनवेलपासूनच फुल होऊन आली आणि ठाण्याला तर पूर्ण फुलच झाली आहे. आता दादरला काय माहिती नाही काय होईल नाही, काय नाही, पूर्ण ट्रेन फुल. आता 9 वाजता दादरचा टायमिंग आहे. आता बघूया दादरला किती पब्लिक पडतं. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे दादरला.
फायनली मित्रांनो ट्रेन निघाल्या दादरवरून आणि कोकण कन्या ट्रेनमध्ये जनरेटर फुल ॲडजस्टमेंट. मित्रांनो आता आपण पोचलो CSMTला आणि CSMTला आल्यानंतर गाडी पूर्ण फुल झालेली आहे. चालायला पण जागा नाही आहे. पूर्ण गाडी फुल झाला. आता 11 वाजता गाडी सुटेल. 10 वाजता गाडी आल्याबरोबर CSMT. तर मित्रांनो आता आली आहे ट्रेन ठाण्याला परत पब्लिक चाललं. मित्रांनो आपण आता उतरलेलो आहोत रत्नागिरीला आणि फटाफट जायचं आहे. बस असेल की नाही बाहेर उभी माहिती नाही, त्यासाठी फटाफट चाललो आहे. नाहीतर मग डेपोत जावं लागेल, थांबावं लागेल. लवकर का बस भेटण्यातली नाही इकडनं. चला फटफट जाऊया आपण, बस पकडूया. तर मित्रांनो बस लागलेली आहे, माहिती नाही कुठली आहे, जाऊन पकडायची. अरे डेपो आहे. आपण आता आलेलो धावत धावत, पण बस होती जी डेपोची होती, नाटे नव्हती. आता नाटे बस येते आणि आपण आता पोचलो आहे रत्नागिरीला. समोर आहे रत्नागिरी स्टेशन. त्याला धावून धावून दम लागला. सकाळची जॉगिंग झाली. आणि मित्रांनो कोकण कन्या ट्रेन ऑन टाईम पोचली आहे रत्नागिरीला. आणि खेड, चिपळूण, संगमेश्वर ऑन टाईम ट्रेन होती. आणि आता डायरेक्ट इकडनं नाटे बस पकडायची डायरेक्ट अडिवरे. चला आता डायरेक्ट आपण अडिवऱ्यात भेटूया. थोडा अंधार आहे. बरोबर 5:30 झालेत.
मित्रांनो फायनली आपण पोचलो अडिवऱ्यामध्ये आणि खूप छान वाटतं आहे. 8 वाजलेत सकाळचे आणि नाटे ही बस बरोबर 6 वाजता आली रत्नागिरी स्टेशनला. आणि कोकण कन्याला जसं मी बोललो होतो की प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी कोकण कन्या थांबते त्या त्या ठिकाणी कोकण कन्याला बस असतेच असते. तर मित्रांनो सकाळचं वातावरण एकदम छान एकदम सुंदर आहे आणि सुगंध असा येतो आहे ना रानमेव्याचा, एक नंबर खतरनाक सुगंध येतो आहे. काजूची जी बोंडं असतात तो काजूचा सुगंध येतो आहे, मस्त एकदम सुगंध येतो आहे. आणि मित्रांनो कोकणातलं सकाळचं वातावरण क्लायमेट बघा किती सुंदर आहे आणि एकदम शांत. पूर्ण रस्त्याला मी एकटाच आहे, मस्त चालतो आहे. तर मित्रांनो गाडी एकदम टायमावरती आली रत्नागिरीला. चिपळूण, खेड, संगमेश्वर ह्या ठिकाणी देखील गाडी एकदम टायमावरती आली. आणि गर्दी तुम्ही बघितली असेल, भरपूर गर्दी होती ट्रेनला. आता तर खेडला आणि चिपळूणला पण ट्रेन खाली झाली नाही, रत्नागिरीला खाली झाली ट्रेन. म्हणजे तुम्ही विचार करा किती पब्लिक असेल. जबरदस्त गर्दी होती आज, जबरदस्त. तर मित्रांनो मला गावी आलं की माहिती आहे काय आवडतं, एक तर शांतता आणि ह्या पक्ष्यांचा किलबिलाट असा कानावरती पडतो ना सकाळी सकाळी, मस्त एकदम मन तृप्त होतं. नाहीतर मुंबईला सकाळी डोळे उघडले नाही की नुसता मशिनरीचा आवाज, कुठे रस्त्याचं काम चालू आहे, कुठे हॉर्न, कुठे हे ते बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, भरपूर काही. हा बघा दीपू आला आमचा. काय बोलतो दीपू? कॉल का नाही केला? अरे कुठं मोबाईल झालाय स्विच ऑफ. मी कॉल करत होतो. हा चाललंस कुठं? केस दाढी करायला. का आंघोळ नाही केलीस की काय? केस दाढी करून ये तू ना. एवढी दाढी वाढून जातोयस कुठं? ते कामावर होतो. हा तर आहेस कसं? मजा येत आपण. काय आठवण बिठवण येत ना तुला आमची? कॉल करतो तुमचे फोन बी काय बोलशील? हे बघ आंब दिसत आहेत का? आंब लागलेत आंब. हे बघा आंब. आलोय आपण आता घरी आपल्या सासरवाडीत आणि बघूया घरी काय करतात सगळे. हे कोण आहे तिकडे 2 भोके. ये काय करता रे इकडं? हा अरे पाहिलं, घाबरलं. आता सगळ्यात पहिला ना मोती येईल, मोती अंगावरती डायरेक्ट. बघा मस्त शेणाने सारवलेलं अंगण. कोण आहे काय? कोण आहे? ओय ही काय मेकअप करते की काय धनू? मग मोत्या कुठे गेला? काय टी शर्ट पण तेच. तुम्ही 2 फोन घेतलात ना? हो. कॉंग्रॅच्युलेशन. जो पण झोपलाय. झोपला नाही ते. हा कोण आहे? आपके पीछे से थे. अरे 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 आपके पीछे. अरे काय परत पार्टी. काय चाललंय काय तुझं? हा अरे घेतलीस पप्पी. जीजू तुम्हाला तिकडे ढकले. हा 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 चल चल चल. काय मला ओळखलंस की नाही? काय रे? हा अरे 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 रुंडात या पाहिजे. अगोदर या काय? पाहिजे. अरे 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 चल. अगोदर या पाहिजे होते, गाराणा घालत होते. हा मग तेव्हा आला तर केवढं मस्त होतं तिकडं वरती एकदम. हा हो. आता जाऊया, आता डायरेक्ट मंदिरामध्ये जरा फ्रेश वगैरे होऊन घेऊया, थोडंफार काहीतरी खाऊया, भूक लागली आहे. आणि मग डायरेक्ट मंदिरामध्ये वेगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. डायरेक्ट आपण व्हिडिओसाठी ब्लॉगसाठी आपण मंदिरात जाऊया, कारण की खूप काही आज परंपरा तुम्हाला बघायला भेटतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कोकणी धीरज या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला टाटा बाय बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला.